अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने 1 लाख मराठा उद्योजक संकल्प कृती अभियान राबवण्यात येत असून दिनांक 24 ऑगस्ट रोजी मधुरम हॉल निलगिरी बाग नाशिक येथे भव्य जिल्हास्तरीय लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार देवयानी फरांदे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, छत्रपती सेनेचे चेतन शेलार, मुख्य प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक भिवा लवाते, लोकनेते दत्ता पाटील, सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सीईओ दीपक धात्रक, महिंद्रा कंपनीचे स्वप्नील जोशी, भाविन व्हील शोरूमचे अमित शहा, कमल कारचे जितूभाई शहा, हनी BFPO अध्यक्ष विष्णुपंत गायखे, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे नाना बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी नरेंद्र पाटील यांच्या हस्ते योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज वाटप, ट्रॅक्टर आणि व्यावसायिक वाहनांचे वाटप करण्यात आले। तसेच योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना आणि विशेष कामगिरी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जिल्ह्यातील घरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्या महामंडळाच्या अध्यक्ष आहेत, आम्ही सर्व संघटनांनी आमदार यांना त्यावेळेस मागणी केली राज्य सरकारला की तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष जर कोणाला करायचं असेल तर त्यांच्या रक्ताच्या वारसदारांना करा, कारण त्या रक्ताच्या वारसदारांना आपल्या वडिलांची जाणीव आहे, त्यांनी आपल्या वडिलांचं कष्ट पाहिलेलं आहे आणि त्या व्यक्तीला जर आपण या ठिकाणच्या महामंडळाचं अध्यक्ष केलं तर निश्चितपणे हे महामंडळ सुधारितपणे चालेल। इतर महामंडळांची परिस्थिती जर राज्यातली आपण बघितली तर अनेक लाभधारक कर्ज भरत नाही साहेब, अनेक लाभधारक फक्त पैसे घेतात आणि बुडून टाकतात, त्यामुळे ते महामंडळ आज एकही व्यवस्थित चालत नाही। पण या महाराष्ट्रात नव्हे भारत देशामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ एकमेव असं महामंडळ आहे त्या महामंडळाचा एकही लाभधारक त्याने कर्ज थकवलेला नाही। इतकी चांगली परंपरा ती फक्त साहेबांच्या नावामुळे चालू, लक्षात घ्या। कारण मराठा समाजाच्या प्रत्येक उद्योजक तरुणाला वाटतं मी घेतलेलं कर्ज हे माझ्या साहेबांचं सांडलेल्या रक्ताचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला मी जागलं पाहिजे, त्या प्रतीकाच्या स्वाभिमानाला मी माझा स्वाभिमान जपला पाहिजे। म्हणून ती मंडळी सुद्धा साहेब प्रामाणिकपणे ते कर्ज भरतात, कोणी कर्ज थकवत नाही आणि थकवलं जरी एखाद्याने असेल तर त्याची मजबुरी असते म्हणून तो त्या ठिकाणी भरू शकत नाही, पण नंतर का होईना पण ते भरतात। त्याच्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळ हे आज या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या उद्योजक व्यवसायाला एक संजीवनी देणारं महामंडळ आहे। वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आजपर्यंत आपण राज्यामध्ये, अशी महामंडळं पाहिली की जी महामंडळं प्रत्यक्षामध्ये कर्ज देत होती आणि ती कर्ज त्या चळवळीतल्या असणाऱ्या लोकांना नसून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ते मिळत होते आणि कालांतराने ते सर्व कार्यकर्ते ते पैसे परतफेड करत नव्हती आणि त्यावेळेला ती महामंडळाला अडचणीमध्ये घेत होती। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ज्याची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये असताना मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांनी आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी केली। आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखेटे साहेबांनी आणि स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी त्यावेळेला मागणी केली आणि त्या मागणीला अनुसरून या महामंडळाची स्थापना त्यावेळेला झाली। प्रत्यक्षात महामंडळ हे वीज भांडवलापुरतं मर्यादित होतं, प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या कमी होती, परंतु ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झालं आणि त्यावेळेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या मागणीमध्ये जे काही मागणी होती त्या मागणीमध्ये एक होतं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात यावी, त्याप्रमाणे इतर समाजाला शैक्षणिक म्हणून त्या ठिकाणी बार्टी होती, महाज्योती होती, तशी सारथी संघटना ही मराठा समाजासाठी चालू करण्यात यावी ती मागणी होती आणि मराठा आरक्षणाची तर मागणी होतीच। त्यामुळे आदरणीय देव महामंडळाची स्थापना 1998 साली झाली आणि महामंडळाचा प्रमुख उद्देश होता की जो काही दबलेला पिचलेला मराठा आहे त्या मराठा बांधवाला कुठेतरी आर्थिक उन्नती व्हावी, त्याला कुठेतरी लाभ मिळावा, त्याच्या उद्योगाला चालना मिळावी आणि ती चालना मिळत असताना महामंडळाच्या माध्यमातून त्यांना कुठल्या तरी प्रकारचा लाभ देण्यात यावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून आमचे मार्गदर्शक नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो। आज या महामंडळाच्या माध्यमातून गेल्या
4 वर्षामध्ये 1 लाख उद्योजक तयार करण्याची जी किमया आहे ती नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केलेली आहे. परंतु सर्वात गर्वाची गोष्ट आहे की हे 1 लाख लाभार्थी पूर्ण होत असताना त्यामध्ये फक्त नाशिक जिल्ह्याचा वाटा हा 10% आहे. म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्यातले 10,000 लाभार्थी हे आम्ही तयार करून दाखवलेले आहे. ही जी काय आम्ही आज उद्दिष्ट प्राप्त केलेलं आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आम्हाला ज्या काही नॅशनलाइज बँक असतील, कोऑपरेटिव्ह बँक असतील, प्रायव्हेट बँक असतील, NBFC असतील यांनी जी काही मदत केली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. तसेच आजचा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की जे काही लाभार्थी या महामंडळाने घडवलेले आहेत त्या महामंडळाच्या घडवलेल्या जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी जो काही व्यवसाय केलेला आहे तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची जी काही यशोगाथा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि त्या यशोगाथेच्या माध्यमातून तुम्ही देखील एक चालना घेऊन महामंडळाच्या योजनांचा अधिकाधिक कसा लाभ घेता येईल याची संकल्पना आमच्या नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आम्हाला दिली आणि आम्ही या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. तरी आपण सर्व इथे उपस्थित झाला व या कार्यक्रमासाठी आम्हाला जी काही सहकार्य लाभलेलं आहे ते सहकार्य केलेल्या सर्वांचे मी आभार मानतो व इथून पुढे सूत्रसंचालन अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मराठा महासंघाची स्थापना करून माथाडी कामगार असेल, मराठा बांधव असतील, ह्या तरुणांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी खूप मोठं काम उभं केलं आणि अल्पावधीमध्ये मराठा समाज ज्यांच्या पाठीशी उभा राहिला, माथाडी कामगारांचे प्रश्न त्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले. त्यांनी एक दिवस भाऊ हाक दिली की माझ्या मराठा बांधवांना, माझ्या मराठा तरुणांना, आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या माझ्या तरुणांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि हे जर आरक्षण सरकारने दिलं नाही 82 साली तर मी माझ्या प्राणांची आहुती देईन. एवढा जिगरबाज नेता मी पाहिला नाही की 22 तारखेला ते घोषणा करतात आणि 23 तारखेला स्वतःच्या डोक्यामध्ये गोळ्या घालून घेतात आणि आत्महत्या करतात. त्यावेळेच्या सरकारने जर हे आरक्षण करणं भाऊ त्याच कालावधीमध्ये जर मंजूर केलं असतं तर स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.